तर नमस्कार मित्रांनो. तर विषय असं आहे, ते बंद कर 5 मिनिटं बंद कर. मी ब्लॉग बनवतोय. केलंय बंद. तर काय होते माहिती का, बोललं की राग येतात. आता विषय झाला काय, आईचा कॉल आलता खालून. तर काय झालं यांचं काय माहित नाही. सकाळ सकाळ वडील आलतं. आता रोज येतं, रोजच्या प्रमाणे वडील येते सकाळ सकाळ लेकरांसाठी. आल्यानंतर प्रियंका चहा वगैरे करून देते. कोणाला उठवलं आपण मला पण माहित नाही. काय बंद कर की, कळतंय तुला सांगितलेलं हाय की रातून दिवस तिथं. आईचा कॉल आलता. आई म्हणली की तुझ्या बायकोला प्रियंकाला जरा नीट सांग. मी म्हणलं काय सांगू, काय झालं मला तर काहीच माहित नाही. पण आता प्रियंकाकडे पण नेणार आहे, विचारणार आहे. आणि आई आपा हे ब्लॉग बघा तुम्ही, तिचं काय म्हणणं आहे ती मला काय माहित नाही. सकाळ वडील आलं की पहिलं राधूला, दुर्गाला, ओमला घेतात. ही सवय पहिल्यापासून. मग पुरीन रातभर लय त्रास दिलाय बघा तुम्हाला सांगतो. दुर्गाने झोपून दिलं नाही आणि ओम पण लय कणकणला होता, तापला होता. म्हणून प्रियंकाची काल रात्री काय झोप झाली नाही. बंद कर की, तुला सांगितलं कळतंय का? ती मोबाईल घे का इकडं, ती मोबाईल गेम हे तीन सांगतोय 10 वेळा मोबाईल बंद करन. आणि पुरीला उठवले, पुरी पुन्हा रडायला लागली. आणि प्रियंका काय म्हणली काय मला माहित नाही. आपाला आला राग, आपाला आला झणका. आपा डायरेक्ट निघून गेलं. नाहीतर रोज चहा प्यात्यात, जेवण नाश्ता वगैरे करून जात्यात. थांबा ग बस की. आणि मी आता उठल्यानंतर मग प्रियंका पण बारीक तोंड करून बसली होती. ही पण चालतं. मग मी आईचा कॉल आला. आई म्हणली आपा असं असं झालं. प्रियंकाला विचारतो आता मी काय झालं. लाईव्ह मध्ये घेऊन जातो तिच्याकडं, काय झालं काय नाही. हाय आता आलं असतं वडील. हाय वडिलांना सवय, आलं की लेकरांना घ्यायचं, खाया द्यायची, उठवायचं. मी आपण बरेच वेळा बघितलं उठवलेलं असं. म्हणजे प्रियंका झोपवली पोरगी, असा डुकला लागला. प्रियंका धुणं धू, भांडी घास, स्वयंपाकाकडे निघली. येऊन त्या दुर्गाला डायरेक्ट उचलून घ्यायचं झोपेतच. पोरीची झोप मोड होती, उठलेली असती. मग प्रियंका करते चिडचिड, वरडली, बुनबुन काहीतरी केलं. आणि आपण नेहमी चिडवतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये चिडवतात. पण प्रियंकाला आम्ही काय एवढं मनाव घेत नाही. पण आज काय म्हणली काय की मी उठायच्या अगोदर ह्यांचं काय झालं. वडील गेले निघून, आईचा कॉल आला. आई म्हणली इथं येऊन आपाला प्रियंका अशी अशी म्हणली वाटते काय. इथं येऊन मायापाशी बाणबाण करायला लागल्यात. नाहीतर ते पोरगी मला खंदूशानीच करते, माझा रागच करते. मी तिथं जातच नाही आता आजपासून. मग गेलेलं तिथं खप्पा नाहीच. मग म्हणलं पोरगी उठवली वाटते. मग तर आपा म्हणलं मी पोरीला हातच लावला नाही. मी घरात यायच्या आधी पोरगी उठून बसलेली होती. मी उठून बसलेली होती आणि ती लगे रडायला लागली. आणि तुझी बायको येऊन मला म्हणली तुम्ही काय सांभाळा येता काय, तुम्हाला माहिती आहे काय, असं तसं वगैरे बरंच काय बोलली. राग आला. प्रियंकाला विचारू आपण. तर ब्लॉग बघत असताना काय ती खरं खोटं तुमच्या पुढं. प्रियंका अय पोरे, मी काय म्हणतोय, सकाळी काय झालं नक्की खरं सांग. काय झालं ऐकलं नाही का? मी झोपीत कशाला, मला माहिती आहे झोपीत तुम्ही काय बोलला काय नाही काय. मला माहिती आहे झोपीत काय झालं, मला माहिती आहे. आपाला मी कॉल केलता. आपा म्हणतात की ती मी उठवलीच नाही पोरगी. पहिली गोष्ट म्हणजे मी उठवली, मी दरवाजा उघडला असं पोरगी उठून बसलेली होती. दुर्गा आपणच पोरगी उठवली. तिला नुकतंच पासून खाली टाकलं आणि किचन मध्ये नुसतं भांडी लावायला लागली. राखला तिला उठवली.
लगेच उचलून घेतलं त्याचं कानात वरडला उठवलं. नंतर मी नाही उठवलं. म्हणलं काय का मामा कशाला उठवले, सकाळच्या पारी कामं असतात. म्हणतात मी कुठं उठवले, आधीच उठले. मी माझ्या गावाला सारखं रोज येतात आणि तसंच करतात. पोरगी किती काम देते माहिती आहे का? तुम्ही तर झोपलेला असतो. झोपमोड झाली की रडते, चिडचिड करते, अंग टाकून देते, काय करू देत नाही. उठलं गेला खायला लागते. बघा इथंच कशी करते. तो डोळ्यानं बघितलं आपण अशी उठवलेली. आता खाली नुकतीच टाकून आली. मला माहिती, मी पण झोपून बघितलं. मला माहिती आपाचे थोडे येतात मोठं म्हणतात नाही हळूच खाली खोड करतात. सांगितलं पण रागत, बोलला रागत. तसंच नाव ठेवायचं. आपण मध्ये ह्याच्या अगोदर उठवली होती, पण माझं मी तिला गाडी घेऊन फिरवतो, खाल्ल्या घरी घेऊन जातो, आंघोळ घालतो, तिकडे नेतो. ती माझं मी बघ ना. पण आज मी पुरीला न उठवताच ही डायरेक्ट म्हणली तुम्हीच उठवली, ह्यासाठी येता काय? मी काहीच म्हणले नाही. आपण म्हणतात मला आपण कसं काय म्हणलं? काय पण बरं घ्यायला तर कोण दजवत नाही. नुसतं खोडा करायचं. अरे पण मला सांगायचं असतं तू की बाबा मामा येतात. काय म्हणले त्यांना तेव्हा? नुसतं म्हणलं का मामा उठवतं, मला काम कशाला उठवतं, काय माघारी बोलले का काय केलं त्यांनी? उठल्यास सकट सांगा तरी घ्यावं, उठायचं निघून जायचं. पण मला सांगायचं की बाबा आपण बायकोचं काम काय नाही म्हणलं. पुरीला उठवली मला. अरे मला सांगायचं असतं की बाबा ती आपा असं पुरेल तर मी सांगेन बाबा की आपा तुम्हाला दिसत नाही का रोज? मग तसं कशाला काय म्हणले ह्यासाठी येता काय काय म्हणलीच नाही ना. पण काय मला म्हणली तिथं आपण मला हे करून पण द्यायची नाही. महिनापर्यंत यायचं काम झालं असं अवघड सगळं बघितलं ना. बसा तुम्ही. बघितलं मित्रांनो विषय की आय म्हणते की सारखं ती म्हणजे चिडून बोलत असते, तुझी बायको वरडूनच बोलत असते. आणि आपा पण मला म्हणलं की मी त्या पोरीला उठवलंच नाही. मी गेलतो त्या टायमिंगला पोरगी उठून बसलेली होती. त्याच्या अगोदर तुझी बायको हात लावायच्या आधीच वरडायला लागली, ह्यासाठी येता का, हीच करता का, पोरीला उठवा येता का. मग मी नाही थांबलो, म्हणलं मी आलो निघून इकडं. निघून आलो ना, आईला सांगितलं नाही मला कॉल केला. म्हणले इथं येऊन तुझा बाप लागला बाडबाड करायला. मी काय करू आता? प्रियंकाला जी तिच्या पुढं कॅमेरा न्यायला काय बोलले तुम्ही ऐकलं. आधीच तुम्हाला सांगतो एक 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 महाग आहे, एक अजून जास्त तसंच, कमी काय नाही. कसं तरी काहीतरी रोज काय ना काय निघतच आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो नॅचरल जे चलतंय ते तर सध्या सांगत असतं तुम्हाला. जे एक फॅमिलीतले कुटुंबातलं का रोजचं चलतं, जे नॅचरल तुमच्या घरात चलतं ते आमच्याच घरात चलतं. फक्त तुमचं चार भीती आता आहे आणि आमचं सोशल मीडियावर दिसतं, दाखवतंय. असं होतं, प्रत्येक घरात होतं. सुना कधी सासऱ्यांचा राग करतात किंवा सासरा सुनाला टोचून बोलणं, एका सुनाच लाड करणं, दुसऱ्या सुनाला मया करणं, तिसऱ्या सुनाला खंदूषण करणं, सासू असो सोन असो असं चलत असतं. एका सुनाने नाही लय गोड बोलले तर तिच्यावर दुसऱ्या सुनाला नाकातलं करायचं, कानातलं करायचं, पण तिला द्यायचं नाही कारण तिला जळवण्यासाठी. अशा गोष्टी ह्या संसारात चलत असत्या. त्या काय काय जा 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 गॅसचं कशाला आणलं इकडं? एक पोरगी नुसती करा 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 करा, जे पाहिजे ते दिलं पाहिजे.
झुकण्याचं करायचं एकाचं झालं की एक रोज दुखणे माग ओम रातभर तापला होता, त्याला मिठा पाण्याने 2-4 वेळा पुसला, औषधं पाजले, रातभर जागे. ते पण पहाटे 3 वाजेपर्यंत जागे होते. पहाटे झोप लागली. तर सकाळ तर उठलो तर तर पोरगी ही कशी तर झोपवली. आपा आलं काय ह्यांचं झालं चिडचिड, तेव्हा गेलं निघून. आईचा कॉल, काय करावं. बघू आपाला बोलून घेतो मी, सांगतो की बाबा हे ॲक्च्युली आपल्याला अशा गोष्टी माहीत नसतात की रातभर माणूस कंटाळलेलं असतंय, जागलेलं असतंय. स्वयंपाक, धुणं, भांडी, लेकरांचं फरशी पुसणं, भाजी करणं, भांडी घासणं, या गोष्टी कटून जातं. 3 लेकरं वरणं, त्यामुळे चिडचिड होत असते. तुम्हाला काय निवांत आपण गडी माणूस खातो पितो झोपतो आणि डायरेक्ट थोडं काय बोलाय राग जे त्याला चिडचिड होत असते. सांगतो की तुम्ही असं डायरेक्ट येऊन पोरगी उठवले त्यामुळं पहिल्याच राग चिडचिड बोलली असं लगेच निघून जायचं आणि आईला सांगायचं. पांडूला पण सांगत बसतात तिथं, त्या पोरीने मला असं केलं, ते पूजा लई चांगली, त्या पोरीने नाही पूजाने कधी मला असं केलं. आणि तिथं काय झालं इथं येऊन सांगतात की त्या पूजाने मला असं केलं, पांड्याने असं केलं, तू लई चांगलं. 11 वाजल्या सकाळी कधी खाल्लं थोडं. कधी शाळा भराय तुझी? 15 मेला. अभ्यास कर मॅडमने काय आता बरं 15 दिवसांनी. थोडं हे झालंय तुझं गणित शिक आणखी. रिझल्ट वाचला ना का? मग अभ्यास कर आणखी थोडा. शाळा भरून 15 दिवसांनी जेवण अभ्यासाला कर. आधी जेवण कर. परत पांडवला वाटायचं तिकडल्या घरी गेले आपल्याला बापाला खुनशिवून करते ते. अशा पण गैरसमज होता. आप काय पण सांगत बसतात बाबा, जेव लावलेलं हे केलेलं. प्रियंकाकडनं सारखं पैसे घेऊन जातात, ह्याला त्याला पेट्रोल संपलं कुठं काय कर. आणि मी म्हणलं पगार काय केला, तुझ्याच लेकरा बाळाला पोरांना सांगतोय मला काय करायचं. जाऊ दे असो. आता वडिलांना बोलवतो, नाही तर आईला बोलवून घेतो, बघतो.